अरणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सर्वांना सलाम. गलतीकरास पत्र अध्याय 3 या संदर्भाचा आपण अभ्यास करत आहोत. हे जिवंत देवाचं वचन आहे. अधिकारयुक्त, पवित्र, शुद्ध आणि सरळ असं जिवंत देवाचं वचन आहे. केवळ गलतीकरास पत्राचा हा तिसरा अध्यायच नाही, तर पवित्र शास्त्र बायबल हे देवाचं वचन आहे. आणि देव त्याच्या या वचनाद्वारे, बायबलद्वारे आमच्याशी बोलतो. आम्हाला शास्त्राच्या अभ्यासातून हे कळतं की पवित्र शास्त्र हे देवाचे एकमात्र प्रकटीकरण आहे आणि कोणीही या त्याच्या प्रकटीकरणामध्ये अधिक करू नये आणि त्यामधून कोणीही काढून घेऊ नये किंवा त्यामधून उणे करू नये. देवाचं हे एकमात्र प्रकटीकरण आहे. हे शुद्ध, पवित्र, अधिकारयुक्त, जिवंत वचन आहे. प्रियांनो, आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की आपण गलतीकरास पत्राचा अभ्यास करीत आहोत आणि 2 अध्याय आपण संपवलेत आणि आपण अध्याय 3 ची सुरुवात करत आहोत. गलतिया या प्रांताबद्दल आपण जर विचार केला तर प्रांत म्हणजेच एखाद्या जिल्ह्या समान हा गलतिया भाग आहे. आणि आम्हाला अभ्यासातून हे कळतं की भूमध्य सागराच्या परिसरात असलेला हा एक मोठा जिल्हा आहे, हा एक प्रांत आहे. आणि पौलाने गलतियातील म्हणजेच या प्रांतातील अनेक शहरांमध्ये मंडळ्या स्थापन केलेल्या आहेत आणि त्या मंडळ्यांमध्ये त्याने पत्र लिहिलं आणि ते पत्र म्हणजेच गलतीकरास पत्र. पौलाने गलतिया मंडळांना पत्र लिहिले आणि त्याचं कारण जे आहे आपण वेगवेगळ्या संदेशांमध्ये ऐकतच आहोत. पुन्हा एकदा मला या पत्रामागचं कारण तुम्हाला सांगू द्या की प्रेषित पौलाने गलतिया मंडळीला पत्र का लिहिलं. त्याचं कारण आहे खोटे संदेष्टे, खोटे शिक्षक. गलतिया मंडळांमध्ये खोटे शिक्षक आणि खोटे संदेष्टे आलेले आहेत. गलतियातील मंडळांमध्ये खोटे शिक्षक शिरलेले आहेत आणि खोटी सुवार्ता ते पसरवित आहेत. आणि प्रेषित पौल जेव्हा ह्या गोष्टी जाणून घेतो की सुवार्तेला विपरीत करू पाहणारे लोक मंडळांमध्ये शिरलेले आहेत, तर तो या मुद्द्यावर सखोलपणे विचार करतो आणि आम्हाला पाहावयास मिळते की या खोट्या शिक्षकांना फटकारण्यासाठी त्याने हे पत्र लिहिलेलं आहे. प्रियांनो, आपल्याला या अध्यायामध्ये पाहायला मिळत आहे की गलतीकर जे आहे त्यांना भुरळ पडलेली आहे. कशामुळं? कारण आहे खोटे संदेश आणि खोटे शिक्षक आणि त्यांनी पसरवलेली खोटी सुवार्ता. गलतीकरांना भुरळ पडली आहे. प्रेषित पौलाच्या लक्षात ह्या सर्व बाबी आहेत. खोटे संदेश ते त्याच्या लक्षात आहेत, खोटी सुवार्ता जी पसरलेली आहे ते त्याच्या लक्षात आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ध्यानात ठेवत आपल्याला पाहावयास मिळतं की गलतिया इथल्या मंडळांना त्यांनी पत्र लिहिलं. पहिल्या 2 अध्यायामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की प्रेषित पौल प्रेषितपणाच्या समर्थनासाठी झगडतो आहे. गलतीकरास पत्र अध्याय 1 जेव्हा आम्ही पत्राच्या सुरुवातीला होतो त्यावेळेस आपण पाहिलेलं आहे की प्रेषित पौल जो आहे प्रेषितपणाच्या समर्थनासाठी झगडतो आहे. तो सुरुवातीच्या वचनातच हे म्हणतो, मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले तो देव पिता
त्याच्याद्वारे प्रेषित झालेला पौल. ख्रिस्ताद्वारे मी बोलावलेला आहो, ख्रिस्ताद्वारे मी शिकवलेला आहो, ख्रिस्ताद्वारे मी पाठविलेला आहो. पौल स्पष्ट शब्दात हे म्हणतो आहे की मी प्रेषित आहे आणि गलतीकरांनो तुम्हाला माझं ऐकावं लागेल, खोट्या शिक्षकांचं नाही. खोटे शिक्षक हे अंधकाराच्या राज्याचे आहेत. जरी काही लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणत असतील तरी त्यांचं ऐकू नका, माझं ऐका. मी प्रेषित आहे. आणि मग त्या प्रेषितपणासाठी तो बोलतो की कोण्या मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाच्या द्वारे नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले देव पिता ह्यांच्याद्वारे प्रेषित झालेला पौल. आणि प्रियांनो, आता आपण अध्याय 3 मध्ये आहोत. अध्याय 3 आणि अध्याय 4 हे पुढील दोन्ही अध्याय जे आहेत सुवार्तेचं स्पष्टीकरण आम्हाला करून दाखवत आहेत, सुवार्तेचा उलगडा आम्हाला देत आहेत. आणि पौल केवळ कृपेच्या सुवार्तेचे काळजीपूर्वक विभाजन करतो किंवा त्याचं स्पष्टीकरण तो करतो. कोणती सुवार्ता? तर केवळ कृपेची सुवार्ता. केवळ कृपेच्या सुवार्तेला काळजीपूर्वक प्रेषित पौल अध्याय 3 आणि अध्याय 4 मध्ये हाताळतो आहे. खोट्या शिक्षकांविषयी विचार केला तर प्रियांनो आपल्याला पाहाव्यास मिळतं की जो मुद्दा प्रेषित पौलाच्या लक्षात आहे तो आहे खोटे शिक्षक. आणि त्या खोट्या शिक्षकांना फटकारण्यासाठी तो पुढील प्रमाणे काही गोष्टी सांगतो. सर्वात आधी तो खोट्या शिक्षकांची सुवार्ता सांगतो. खोटे शिक्षक काय सांगतात? खोटे शिक्षकांची सुवार्ता ही गुंतवणुकीची आहे, भेसळयुक्त आहे आणि भ्रष्ट सुवार्ता आहे. कृपा पुरेसी नाही, वधस्तंभ पुरेसा नाही, पवित्र आत्मा पुरेसा नाही, देवाने जे कार्य केलेलं आहे ते पुरेसं नाही. अशा सर्व गोष्टी सांगणारे खोटे शिक्षक गलतिया प्रांतात आहेत, गलतिया मंडळांमध्ये आलेले आहेत. कृपा अधिक कर्म, विश्वास अधिक कर्म सांगणारे खोटे शिक्षक गलतिया प्रांतात आलेले आहेत. तुमची सुनता झाल्याशिवाय, मोशेचे नियम पालन केल्याशिवाय कोणीही स्वर्गात जाणार नाही किंवा देवाच्या राज्यात तुमचा प्रवेशच होणार नाही असे सांगणारे खोटे शिक्षक गलतिया या मंडळांमध्ये आलेले आहेत. प्रियांनो, ही गुंतवणुकीची आणि भेसळयुक्त आणि भ्रष्ट वार्ता आहे. खोटे शिक्षक कृपेमध्ये कर्म मिश्रित करीत आहेत, खोटे शिक्षक विश्वासामध्ये कर्म मिश्रित करीत आहेत. आणि ही गुंतवणुकीची भेसळयुक्त आणि भ्रष्ट सुवार्ता आहे. प्रियांनो, आपण पाहतो आहे की पौल जो आहे खऱ्या सुवार्तेचं समर्थन करीत असताना खोट्या शिक्षकांना फटकारतो आणि हा विषय त्याच्या मनात फारच गांभीर्याचा विषय आहे. या मुद्द्याविषयी त्याला फार गांभीर्य आहे आणि तो या खोट्या शिक्षकांच्या या मुद्द्यांवर फारच सखोलपणे विचार करतो आहे. आणि पत्राच्या सुरुवातीलाच या खोट्या शिक्षकांना फटकारण्यासाठी तो पुढील प्रमाणे बोलतो. आपण अध्याय 1 वचन 6 ते 9 ही वचन वाचत आहोत. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. ती दुसरी नाही, पण तुम्हाला घोटाळ्यात पाळणारी व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो श्रापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितलेले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्या वाचून
निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. पाहिलं का प्रियांनो, प्रेषित पौल या संदर्भाविषयी किती गंभीर आहे. खोट्या शिक्षकांना फटकारण्यासाठी तो त्यांना म्हणतो शापभ्रष्ट असो. अगदी पत्राच्या सुरुवातीलाच ख्रिस्ताच्या सुवार्तेमध्ये अधिक करणाऱ्या लोकांना तो फटकारतो आणि काय म्हणतो, शापभ्रष्ट असो तो व्यक्ती जो सुवार्तेमध्ये अधिक करतो किंवा त्यामधून उणे करतो. शापभ्रष्ट असो, अनाथेमा असा शब्द तिथे वापरण्यात आलेला आहे. प्रियांनो, आम्हाला या संदर्भानुसार पाहावयास मिळते की गलतीकर जे आहेत हे खोट्या शिक्षणाकडे फार लवकरच वळालेले आहेत. लवकरच खोट्या आणि अन्य सुवार्थेकडे गलतीकर वळालेले आहेत. आणि प्रेषित पौलाला हे पाहून फार आश्चर्य वाटतंय. प्रेषित पौल म्हणतोय, मला आश्चर्य वाटतंय, तुम्ही फार लवकर अन्य सुवार्थेकडे वळाला आहात. फारच लवकर. प्रियांनो, जो संदर्भ आपण हाताळत आहोत आपण त्याकडे लक्ष लावणार आहोत. वचन 1 ते 5, अध्याय 3 वचन 1 ते 5 मी तुमच्यासाठी वाचणार आहे. ही वचन स्क्रीनवर आहेत, तुम्ही वाचू शकता. अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिडलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्ही सत्याचे पालन करू नये म्हणून तुम्हाला कोणी भुरळ घातली. पाहिलं का प्रियांनो, आधी सुवार्तेचं गांभीर्य लक्षात घेता खोट्या शिक्षकांना फटकारत तो म्हणतो, शापभ्रष्ट असो ते व्यक्ती ज्यांनी सुवार्तेमध्ये अधिक केलेला आहे किंवा सुवार्तेमधून काहीतरी काढून घेतलेला आहे. आणि मंडळीला तो म्हणतो की तुम्ही इतक्या लवकर सुवार्तेकडे कसा वळालात. मला फार आश्चर्य आहे या गोष्टीचं. गलतीतली मंडळी फारच लवकर खोट्या आणि अन्य सुवार्तेकडे वळालेली आहे. आणि आता संदर्भामध्ये जो आम्ही मननासाठी घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतंय की या संदर्भाची सुरुवात तो बुद्धिहीन गलतीकरांनो म्हणून करतोय. बुद्धिहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिडलेला येशू ख्रिस्त ज्याच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्ही सत्याचे पालन करू नये म्हणून तुम्हाला कोणी भुरळ घातली. तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला, इतकेच मला तुमच्यापासून समजून घ्यायचे आहे. तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळू पाहत आहात काय? तुम्ही इतकी दुःखे सोसली हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे काय? जो तुम्हाला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की विश्वासपूर्व ऐकण्याकडून? पाहिलं का प्रियांनो, हा फारच गंभीर असा संदर्भ आहे. गंभीर असा संदर्भ आहे. प्रेषित पौल येथे त्रैक्याला सुद्धा मिठी मारत आहे. तारणामध्ये त्रैक्याचं कार्य सुद्धा तो आम्हाला उलगडून दाखवत आहे. गलतीकरांना तो त्याची मूर्खता दाखवतो, त्याच प्रकारे गलतीकरांना हे सुद्धा स्पष्ट करतो की पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचं कार्य हे तारणामध्ये आहे आणि त्या कार्याला तुम्ही नकारलेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रेषित पौल या गलतीकरांना म्हणतो आहे, बुद्धिहीन गलतीकरांनो, तुम्ही देवाच्या परिपूर्ण कृपेच्या कार्यावर हल्ला चढवलेला आहे. संदर्भाचा विचार करत असताना आपण संदर्भाची सुरुवात पाहतोय प्रियांनो, आणि हा आपला विषय सुद्धा आहे.
बुद्धिहीन गलतीकरांना भुरळ पडलेली आहे. गलतीकरांना भुरळ पडलेली आहे आणि म्हणून प्रेषित पौल त्यांना बुद्धिहीन म्हणतो. तर बुद्धिहीन गलतीकरांना भुरळ पडलेली आहे. इंग्रजीमध्ये हा शब्द जो आहे तो पुढील प्रमाणे वापरला जातो. बी विच असा शब्द भुरळ या शब्दासाठी वापरलेला आहे. आणि वचन 1 मध्ये पुढील प्रमाणे प्रेषित पौल त्यांच्याशी बोलत असताना म्हणतो, अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, अहो बुद्धिहीन गलतीकरांनो. वधस्तंभावर खिडलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्ही सत्याचे पालन करू नये म्हणून तुम्हाला कोणी भुरळ घातली, तुम्हाला कोणी भुरळ घातली. पौलाला असे म्हणायचे आहे का प्रियांनो की खऱ्या विश्वासणाऱ्यांना भुरळ पडते? काय विचार आहे आपला? जेव्हा वचन 1 आपण वाचतो आहे तर पौलाला असं म्हणायचं आहे का की खऱ्या विश्वासणाऱ्यांना भुरळ पडते? इथे प्रश्न वाटू शकतो प्रत्येकांना की काय खऱ्या विश्वासणाऱ्यांना भुरळ पडते? खरे विश्वासणारे देवाचे लेकरू, पित्याचे लेकर, ज्यांना देवाचा आत्मा मिळालेला आहे, ते ज्यांना नवीन जीवन मिळालं आहे, ते विश्वासणारे, त्यांना भुरळ पडते काय? असा प्रश्न आमच्या पुढे येऊ शकतो. काय आम्ही सत्य स्वीकारलेले लोक नाही काय? हे सत्य नाही का की सत्याला एकदा आम्ही आलिंगन दिलेलं होतं, सत्यावर आम्ही प्रीती करणारे होतो आणि सत्याची आम्ही आताही घोषणा करणारे आहोत. प्रियांनो, हे सत्य नाही का की एकदा आम्ही खोटा मनुष्याचा धर्म नकारलेला होता? काय आमचा पवित्र आत्म्याकडून अभिषेक झाला नाही का? काय पवित्र आत्मा आम्हाला सत्यात चालवत नाही? मग हे कसं प्रियांनो? आमच्या पुढे प्रश्नच आहे. काय खऱ्या विश्वासणाऱ्यांना भुरळ पडते? काय आम्ही सत्य स्वीकारलेले लोक नाही? काय आम्ही सत्याला आलिंगन दिलेलं नाही? काय आम्ही सत्यावर प्रीती करत नाही? काय सत्याची घोषणा करीत नाही? मग हे कसं शक्य आहे? खरे विश्वासणारे लबाडीच्या मोहात पडले, त्यांना भुरळ पडली, हे कसं शक्य आहे? आणि संदर्भ वाचला तर आपल्याला हेच कळून येतं. प्रेषित पौल स्पष्ट शब्दात त्यांना बुद्धिहीन म्हणतो. का बुद्धिहीन म्हणतो? कारण त्यांना भुरळ पडली. विश्वासणाऱ्यांना भुरळ पडली, हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? प्रियांनो, मला सत्य तुम्हाला सांगू द्या. सत्य तर हेच आहे की गलतियातील मंडळांना भुरळ पडलेली आहे. गलतियातील मंडळांमध्ये कित्येकांना भुरळ पडली, कित्येकांना भुरळ पडली. आणि हे विश्वासणारे होते, खरे विश्वासणारे होते. हे खरे विश्वासणारे होते प्रियांनो. हे कसं कळतंय? हे आम्हाला संदर्भामध्ये कळतंय. आपण अध्याय 3 मध्ये काही पुढची वचनं त्यावर मनन करणार आहोत. अध्याय 3 वचन 26 ते 29 ही वचनं स्क्रीनवर आहेत. आणि या वचनातून आपल्याला कळून येतं की गलतियातील हे लोक ज्यांना प्रेषित पौल बुद्धिहीन म्हणतो, ते खरे विश्वासणारे आहेत. वचन, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी व हेलनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात. या वचनामधून आपल्याला कळतंय प्रियांनो की ते खरे विश्वासणारे आहेत.
गलतिया या मंडळांमध्ये किंवा जेव्हा आम्ही या पुस्तकामध्ये या पत्रामध्ये वाकून पाहतो आहे, या वचनांचा आम्ही अभ्यास करून पाहतो आहे, आणि जेव्हा आम्ही गलतिया या मंडळांच्या आध्यात्मिक स्थितीविषयी विचार केला, तर त्यांच्या आध्यात्मिक स्थितीविषयी एकही प्रश्न आम्हाला पुढे आलेला पाहावयास मिळत नाही. स्पष्ट हेच आहे की ज्यांच्याविषयी प्रेषित पौल बोलतो आहे ते खरे विश्वासणारे आहेत. ते खरे विश्वासणारे आहेत. सेवा कार्याच्या सुरुवातीला जेव्हा प्रेषित पौल गलतिया प्रांतामध्ये येतो, तर गलतियातील या लोकांनी पौलाकडून ख्रिस्ताची सुवार्ता स्वीकारलेली आहे. त्या सुवार्तेला त्यांनी आलिंगन दिलेलं आहे. पण आता कालांतराने म्हणजेच अगदी लवकरच, फार लवकरच आम्ही पाहतोय की त्यांना भुरळ पडलेली आहे. फार लवकर त्यांना भुरळ पडली. प्रेषित पौल तिथून निघून गेल्यानंतर फार लवकर इथल्या या मंडळीला भुरळ पडलेली आहे. वचन 3 मध्ये आपल्याला पाहावयास मिळतंय, पौल म्हणतोय, तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? पुढची लाईन जी आहे ती फारच प्रभावी आहे आणि समजण्यासारखी आहे. इथून आपल्याला हे सुद्धा स्पष्ट होतंय की ते विश्वासणारे आहेत. तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळू पाहत आहात काय? सुरुवात पाहिली का प्रियांनो? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर. येथे आम्हाला त्यांच्या नवीन जन्माचे प्रमाण मिळते, बरोबर की नाही? इथे आम्हाला त्यांच्या नवीन जन्माचं प्रमाण पडतंय. प्रेषित पौल स्पष्टरित्या म्हणतोय, आधी बुद्धिहीन म्हणतोय, पण नंतर म्हणतोय तुम्ही आत्म्याने प्रारंभ केला होता, तुमचा नवीन जन्म झाला होता. आत्म्याचं कार्य आहे. नवीन जन्म हे आत्म्याचं कार्य आहे. पवित्र आत्म्याचे परिपूर्ण कार्य आहे. पापांची खात्री करणं, नवीन जन्माचं कार्य हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आणि प्रेषित पौल म्हणतो आत्म्याने कार्य केलेलं आहे, तुमच्यामध्ये आत्म्याने कार्य केलेलं आहे. तुम्ही आत्म्याने प्रारंभ केलेला आहे, तुमचं नवीन जन्म झालेला आहे. थोडक्यात पौलाला काय म्हणायचंय? पौलाला म्हणायचंय तुम्ही नवीन जन्माने प्रारंभ केलेला आहे, तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रारंभ केलेला आहे. पण आता जी दुसरी लाईन आहे ती पहा, देह स्वभावाने पूर्णत्व मिळून पाहत आहात काय? तुमचा नवीन जन्म झालेला आहे, तुम्ही तारला आहात, पण फार लवकरच आता आम्हाला ही दुसरी लाईन पाहावयास मिळते की तो म्हणतोय देह स्वभावाने पूर्णत्व मिळू पाहत आहात काय? पुढे प्रेषित पौल अध्याय 4 आणि वचन 9 मध्ये पुढील प्रमाणे बोलतो, पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग दुर्बळ निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता? तुम्ही मोहात पडला आहात गलतीकरांनो, तुम्हाला भुरळ पडलेली आहे. नियम, समारंभ, विधी आणि परंपरेकडे तुम्ही वळालेला आहात गलतीकरांनो. तुम्ही कर्माकडे, कृपे करून कर्माकडे तुम्ही वळालेला आहात. यहुद्यांनी तुम्हाला भुरळ घातलेली आहे. यहुदी काय म्हणतात? यहुदी म्हणतात तारण हे ख्रिस्तामध्ये आहे, कृपेने विश्वासाच्या द्वारे आहे. हा आमचा विश्वास आहे, आम्हाला माहिती आहे, परंतु ते कर्माने सुद्धा आहे. हे म्हणणारे यहुदी, गलती इथल्या मंडळांमध्ये शिरलेले हे खोटे संदेश ते. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुनता केली पाहिजे, मोशेच्या कायद्याचे कठोर पालन केले पाहिजे, तेव्हाच पाप क्षमेसाठी तारण कामी येणार आहे. तारणासाठी
तेव्हाच देव कृपा दृष्टी करेल जेव्हा तुमची सुनता होईल, हे सांगणारे यहुदी मंडळीमध्ये शिरलेले हे खोटे संदेश. प्रियांनो, गलतीकर या कर्माच्या मोहात पडलेले आहेत. प्रेषित पौल दोनदा वचन 1 आणि वचन 3 मध्ये दोनदा या गलतीकरांना तुम्हाला भुरळ पडलेली आहे, तुम्हाला भुरळ पडलेली आहे म्हणतो. या भुरळ पडलेल्या लोकांना तो बुद्धिहीन म्हणतो, बुद्धिहीन गलतीकरांना. प्रियांनो, हे सत्य समजून घ्या की सुवार्तेमध्ये खोटी ऍडिशन करणं, खोटं अधिक करणं हे मूर्खपणाचं आहे. होय प्रियांनो, आणि त्याला स्वीकारणं मूर्खपणाचं आहे. आणि म्हणूनच तो गलतीतल्या लोकांना म्हणतो, फार लवकर तुम्ही त्या चुकीच्या शिक्षणाकडे वळाला, बुद्धिहीन आहात तुम्ही, बुद्धिहीन आहात, हे मूर्खतेचं आहे, हे त्याने स्पष्ट केलेलं आपल्याला इथे पाहावयास मिळतं. प्रियांनो, आपण कदाचित या गोष्टीचा कधी विचारही केलेला नसेल की विश्वासणाऱ्यांना, ते खऱ्या विश्वासणाऱ्यांना भुरळ पडते. परंतु नवीन करारातील खोट्या शिक्षणाबद्दल असलेल्या ज्या चेतावण्या आहेत, हे ते स्पष्ट करतात की विश्वासणाऱ्यांना भुरळ पडते, विश्वासणाऱ्यांना भुरळ पडू शकते. आम्हाला शास्त्रामध्ये वारंवार चेतावण्या दिलेल्या आहेत. त्या कशासाठी दिलेल्या आहेत? कारण देवाला माहिती आहे, हे सत्य आहे की विश्वासणाऱ्यांना सुद्धा भुरळ पडू शकते. सत्याला धरून ठेवा, सत्याला धरून ठेवा, सत्याचं संरक्षण करा, सत्य योग्यरित्या हाताळा, असे वारंवार जे निर्देश आम्हाला दिलेले आहेत, ते कशासाठी? कशासाठी? आम्हाला भुरळ पडू शकते प्रियांनो, म्हणून सावध असा. प्रियांनो, हे सत्य आहे. खोट्या शिक्षणावर विश्वास ठेवण्याकरिता खऱ्या विश्वासणाऱ्यांना प्रवृत्त केल्या जाऊ शकतं, त्यांना मोहात पाडल्या जाऊ शकतं, त्यांना बहकविल्या जाऊ शकतं. म्हणून सावध असा, म्हणून सावध असा. आणि देवाने दिलेले जे निर्देश आहेत शास्त्रामध्ये, म्हणजे सत्याला धरून ठेवा, सत्याचं संरक्षण करा, सत्य योग्यरित्या हाताळा, सत्याची घोषणा करा, याविषयी गांभीर्य बाळगा, यावर लक्ष द्या, यावर लक्ष द्या. आता भुरळ पडणे म्हणजे काय नेमकं, हे मला तुम्हाला समजावू द्या. भुरळ पडणे म्हणजे काय? एखादा व्यक्ती तुमच्या पुढे येतो आणि तो तुम्हाला कदाचित असा म्हणत असेल, मी देवावर विश्वास ठेवत नाही, मी बायबलवर विश्वास ठेवत नाही, मी ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, मी कृपेच्या सुवार्तेवर विश्वास ठेवत नाही, मी वधस्तंभावर विश्वास ठेवत नाही, मी पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाही. प्रियांनो, हे भुरळ पडणं नाही, याला भुरळ पडणे म्हणत नाही. कारण की ज्या गोष्टी मी आता तुमच्या पुढे बोललो, जसं की मी देवावर विश्वास ठेवत नाही, मी बायबलवर विश्वास ठेवत नाही, मी ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, मी कृपेच्या सुवार्तेवर विश्वास ठेवत नाही, यामध्ये भुरळ पाडणारं असं काहीच नाही. मग भुरळ पाडणारं आणि मोहक आणि फसवणारं काय आहे? तर जेव्हा आम्ही सुवार्ता जाणून घेतो, आम्हाला सुवार्ता कळते की हे सत्य सुवार्ता आहे, पण तरीही आम्ही त्या सुवार्तेला काहीतरी जोडतो किंवा त्यामधून काहीतरी कमी करतो. इथे भुरळ पडलेली आहे, इथे भुरळ पडलेली आहे. सत्य सुवार्ता कळालेली आहे, सत्य सुवार्तेचं स्पष्टीकरण आम्हाला कळतंय, पण तरीही आम्ही सुवार्तेमध्ये काहीतरी अधिक करतो किंवा त्यामधून काहीतरी उणे करतो. इथे भुरळ पडलेली आहे. जेथे ख्रिस्ताच्या सुवार्तेमध्ये अधिक केले जाते किंवा त्यामधून उणे केले जाते,
ती नक्कीच भुरळ पाडणारी सुवार्ता आहे. आणि ही अधिक केलेली सुवार्ता ज्यांनी स्वीकारली ते लोक भुरळ पडलेले लोक आहेत, ते फसलेले लोक आहेत, ते मोहात पडलेले लोक आहेत. योहान, प्रेषित योहान आपल्या पत्रामध्ये पुढील प्रमाणे म्हणतो, 3 योहान अध्याय 1 आणि वचन 4, माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेही होत नाही. माझी मुलं जेव्हा सत्यात चालतात हे ऐकून मला फार आनंद होतो. पुढे 2 योहान अध्याय 1 आणि वचन 9 आणि 10 मध्ये योहान म्हणतो, ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव प्राप्त झाला नाही, जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा म्हणजेच खरी सुवार्ता न सांगणारा कोणी तुमच्याकडे आला, असा व्यक्ती जो सुवार्तेमध्ये अधिक करतो किंवा सुवार्तेमधून उणे करतो तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका. वारंवार आम्हाला चेतावण्या देण्यात आलेल्या आहेत. या वारंवार दिलेल्या चेतावण्या आम्हाला विश्वासयोग्य राहण्यासाठी दिलेल्या आहेत. प्रियांनो, विश्वासयोग्य राहण्यासाठी दिलेले आहेत, देवाबरोबर विश्वासयोग्य राहण्यासाठी दिलेले आहेत. देवाच्या वचनामध्ये असलेले निर्देश, त्या आज्ञा हे सत्य गृहीत धरतात. पुन्हा एकदा की विश्वासणाऱ्यांना भुरळ पडू शकते. आमच्या परिसरात आज कित्येक मंडळांना भुरळ पडलेली आहे. मंडळीच्या अगुव्यांना भुरळ पडलेली आहे, मंडळीच्या पाडकांना भुरळ पडलेली आहे. त्यांना खरी सुवार्ता काय ते कळते, त्यांनी ती स्वीकारली सुद्धा आहे, पण पुष्कळदा अशास्त्र केंद्रित बाबी त्यांनी मंडळीत आणलेल्या आहेत. त्यांनी पुष्कळ गोष्टी सुवार्तेमध्ये अधिक केलेल्या आहेत. सुवार्तेबरोबर त्यांनी छेडछाड केलेली आहे. ज्या सुवार्तेने त्यांना तारलं त्या सुवार्तेमध्ये त्यांनी भेसळ केलेली आहे. आणि प्रियांनो, ही मंडळांमध्ये असलेली भयानक अवस्था आहे, भयानक समस्या आहे. पालकांचे जे कर्तव्य आहे ते आम्हाला शास्त्रात वारंवार दिलेले आहे. ख्रिस्ती सेवकाचे कर्तव्य काय आहे ते आम्हाला वारंवार शास्त्रामध्ये दिलेलं आहे. सत्याचं संरक्षण करणं, सत्याचा प्रचार करणं, सत्यासाठी लढा देणं, सत्यासाठी संघर्ष करणं आणि ख्रिस्ताच्या कळपाला भुरळ पडण्यापासून वाचवणं हे कर्तव्य ख्रिस्ती सेवकाला दिलेलं आहे, ख्रिस्ती मंडळीला दिलेलं आहे. पण आम्हाला सर्वच चालतं, आम्हाला सर्वच चालतं, न्याय करू नका असे म्हणणारे कित्येक 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 आमच्या आजूबाजूला आहेत. प्रियांनो, कित्येक आमच्या आजूबाजूला आहेत. आमचा न्याय करू नका, त्यांचा न्याय करू नका, आम्हाला सर्वच चालतं, येशू समान आहे, येशूवर तर विश्वास ठेवतात ना, आम्हाला सर्वच चालतं, न्याय करू नका, न्याय करू नका. प्रियांनो, ख्रिस्ती बुकशॉप मध्ये जाऊन तिथे असलेल्या प्रत्येकच बुक्सवर, तिथे असलेल्या प्रत्येकच मटेरियलवर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही, कारण तिथे पुष्कळशा गोष्टी भुरळात पाडणाऱ्या आहेत, तिथे पुष्कळशा गोष्टी मोहात पाडणाऱ्या आहेत. तुम्ही ऐकत असलेल्या प्रत्येकच पाडकावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही, त्यांच्यावर भरोसा तुम्ही ठेवू शकत नाही, कारण तिथे सुद्धा भुरळ पाडण्यासारखं पुष्कळसं असू शकतं. प्रियांनो, मंडळ्या आज भुरळ पडलेल्या लोकांनी आणि फसलेल्या लोकांनी भरलेल्या आहेत आणि ही भयानकता आहे, ही भयानकता आहे. त्यानंतर प्रियांनो, आपण लगेच आपल्या संदर्भामध्ये जो असलेला भुरळ शब्द आहे त्या शब्दाकडे पुन्हा लक्ष देतो. बीविच असा जो शब्द इंग्रजीमध्ये वापरलेला आहे त्याच्यासाठी ग्रीक वर्ब जो वापरलेला आहे तो पुढील प्रमाणे आहे. बस्खाईन असा जो शब्द प्रयोग
ग्रीक मध्ये भुरळ या शब्दासाठी केलेला आहे, त्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे तुमच्या स्क्रीनवर. भ्रामक मार्गाने आकर्षित करणं, मोहित करणं, असा या शब्दाचा अर्थ होतो. भुरळ हा जो शब्द आहे प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये, तो काही चांगल्या अर्थाने वापरलेला नाही, नेहमीच वाईट अर्थाने वापरलेला हा शब्द भुरळ आहे. भ्रामक अर्थाने आकर्षित करणं किंवा मोहित करणं असा अर्थ या भुरळ शब्दाचा होतो. आणि त्याचे काही उदाहरणं सुद्धा आपण पाहू शकतो, जसे की खोटे बोलणे. खोटे बोलणे ही भुरळ पडण्याची पद्धत आहे, हे भुरळ पडल्याची निशाणी आहे, खूण आहे. फसवणूक करणे, खोटी आश्वासनं देणे, यीशु के पास आओ, यीशु के पास आओ तो तुमको ये मिलेगा वो मिलेगा, है ना. खोटी आश्वासनं देणं, जादूचे मंत्र, चेटूक, वाईट नजर आणि सैतानाच्या प्रभावाविषयी वापरलेला हा शब्द आहे प्रियांनो. हा चांगला शब्द नाहीये, वाईट अर्थाने वापरलेला हा शब्द आहे. फसवणूक करणं, खोटी आश्वासनं देणं, इवन जादूची मंत्र आणि चेटूक आणि वाईट नजर आणि सैतानाचा प्रभाव यासाठी वापरलेला हा शब्द आहे. आणि कित्येक लोक प्रियांनो आज मोहित झालेले आहेत, कित्येक लोक जे आहेत ते फसलेले आहेत आणि कित्येकांना भुरळ पडलेली आहे. आणि हे लोक मंडळ्यांमध्ये, पाहिलं का प्रियांनो, ही मंडळ्यांमध्ये असलेली दशा आहे, परिस्थिती आहे. वाईट दशा आहे. पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे, तो मुद्दा आहे गलतीकरांना का भुरळ पडली. आपण पाहिलेलं आहे की त्यांना भुरळ पडली, पण त्यांना का भुरळ पडली, का भुरळ पडली. मंडळीच्या इतिहासाविषयी जेव्हा आपण विचार करतोय प्रियांनो, तर आपण पाहतो की वेगवेगळ्या समयातील मंडळांना भुरळ पडलेली आहे. नक्कीच आजची दशा नाहीये, आधीपासून आहे. वेगवेगळ्या समयात वेगवेगळ्या पद्धतीनं प्रकाराने मंडळांमध्ये भुरळ पडलेली आहे. आणि आजही कित्येक मंडळ्या सांगितल्याप्रमाणे मोहात पडलेल्या आहेत खोट्या शिक्षणाच्या. आणि याची तुलना आपण सतत चालत असलेल्या युद्धाप्रमाणे करू शकतो. हे जे भुरळ पडणं आहे एका युद्धाप्रमाणे आहे. असं युद्ध जे कधीच संपलेलं नाहीये, कधीच संपत नसलेलं असं हे युद्ध आहे प्रियांनो. भुरळ पडणं समयात वेगवेगळ्या प्रकारात आणि वेगवेगळ्या वेळी मंडळांमध्ये भुरळ पडलेली आहे. काय कारण आहे याचं? गलतीकरांना का भुरळ पडली? कारण सैतान हा लबाडीची घोषणा करतो. सैतान हा नेहमीच लबाडीची घोषणा करत आलेला आहे. सैतानाची जी लबाडी आहे ते सत्य जी सुवार्ता आहे त्या सुवार्तेला ती विचलित करते. सैतानाची लबाडी सत्य सुवार्तेला विचलित करते. गलतिया मंडळांमध्ये काय आहे, काय चाललेलं आहे? मनुष्याच्या सत्कर्माद्वारे तारण, विधी, संस्कार, नैतिक नियम, काही कार्यक्रम याद्वारे सुनता, ह्या सर्वांद्वारे तुम्ही स्वर्ग प्राप्त करू शकता. ह्या सर्व बाबी गलतिया मंडळांमध्ये चाललेल्या आहेत. आजची दशा काय आहे? आजची दशाही अशीच आहे, फक्त प्रकारामध्ये बदल पडला. आणि काय प्रकार आहेत? तेल पाण्याची सुवार्ता, येशूचं नाव सांगतो पण तेल पाणीही लावतो. तेल पाण्याची सुवार्ता, आरोग्याची सुवार्ता, भरभराटीची सुवार्ता, समृद्धीची सुवार्ता, पैशाची सुवार्ता. येशूचं तर नाव ठाऊक आहे, येशू माहितीये, पण त्याला काहीतरी अधिक जोडणं गरजेचं आहे. तिथे मग तेल पाण्याची सुवार्ता आहे, आरोग्याची आहे, समृद्धीची आहे, भरभराटीची आहे आणि पैशाची सुवार्ता आहे. प्रियांनो, हे मार्ग भुरळ पाडणारे मार्ग आहेत. सैतान नेहमी खोटी सुवार्ता मंडळांमध्ये घेऊन येत आहे आणि कित्येक या मोहात पडलेले आहेत. आणि शास्त्रामधून प्रियांनो आपल्याला हे कळतं
की सैतान जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीनं मंडळांमध्ये भुरळ आणत आहे, मंडळातील लोकांना तो फसवत आहे. आणि पुढील प्रमाणे सैतानाची कार्यपद्धत आहे. काय आहे ती कार्यपद्धत पाहूया. सुवार्तेचे बीज हृदयरूपी जमिनीत जाण्यापूर्वी हिरावून घेतो. मत्तई 13 मध्ये पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत आहे. त्या पेरणी करणाऱ्याच्या दृष्टांतामध्ये आपण पाहतो सुवार्तेचे जे बीज आहे ते हृदयरूपी जमिनीत जाण्यापूर्वीच तो हिरावून घेतो. कोणी ते समजून घेण्यापूर्वी तिला हिरावून घेतो. ते जमिनीत हृदयरूपी जमिनीत जाण्यापूर्वी फलवंत होण्यापूर्वी ते हिसकावून घेतो. ते समजण्यापूर्वीच तो हिसकावून घेतो. आणि पुढे जेव्हा मंडळ्या आहेत, मंडळ्या देवाच्या वचनामध्ये वाढत आहेत, स्थिर आहेत, अशा समयी तो काय करतो तर खऱ्या विश्वासणाऱ्यांमध्ये खोटे विश्वासणारे आणि खोटी सुवार्ता पसरवतो. हे दोन मार्ग सैतानाचे खास आहेत. या मार्गांनी तो आज मंडळांना भुरळ घालत आहे. प्रियांनो, आमच्या मंडळांमध्ये कदाचित कित्येक असे खोटे विश्वासणारे आहेत, ते खऱ्यांना भुरळ घालत आहेत. आणि सैतान प्रियांनो वेगवेगळ्या पद्धतीने तो मंडळांना भुरळ घालतो आहे. आणि ह्याच पद्धतीमध्ये गलती इथल्या मंडळ्या सुद्धा अडकलेल्या आहेत. ह्याच सर्व गोष्टी गलती या मंडळांमध्ये होत आहेत. सैतानाने यहुद्यांद्वारे मंडळांमध्ये लबाडी केलेली आहे. मोशेचे नियम, विधी, परंपरा आणि सुन्नता इत्यादी तो त्या मंडळांमध्ये घेऊन आलेला आहे. गलती करास अध्याय 4 आणि वचन 13 पासून वचन 15 मध्ये प्रेषित पौल पुढील प्रमाणे बोलतो. तुम्हाला सुवार्ता सांगण्याचा पहिला प्रसंग माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हाला ठाऊक आहे. आणि तुमची परीक्षा होण्या इतके माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिक्कार अथवा कंटाळा केला नाही. पाहिलं का, तो गलतिया इथल्या मंडळीविषयी बोलतोय. सुवार्ता मी तुम्हाला सांगितली आणि त्या सुवार्तेचा किंवा माझा तुम्ही धिक्कार अथवा कंटाळा केला नाही. तर पुढे बोलतो, तर देवाच्या दूतासारखा ख्रिस्त येशू सारखा माझा स्वीकार केला. वाव, किती सुंदर हे स्वागत आहे नाही का प्रियांनो? किती सुंदर आणि धन्य हे स्वागत आहे. पण नंतर वचन 16 मध्ये आपल्याला काय पाहाव्यास मिळतं? त्याआधी आपण ही वचन पूर्ण करणार आहोत. तेव्हाची तुमची ती धन्यता कोठे? मी तुमच्याविषयी साक्ष देतो की शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून ते मला दिले असते. पाहिलं का, इतकं समर्पण आणि इतकी ही धन्यता आणि हे इतकं आदरयुक्त आणि धन्य स्वागत आम्हाला या संदर्भामध्ये पाहाव्यास मिळतं. पण वचन 16 मध्ये लगेच प्रेषित पौल त्यांना म्हणतो, मग मी तुम्हाला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे. मी तुमचा वैरी झालो आहे काय? सुरुवातीला तुम्ही सत्य स्वीकारलेलं आहे, सत्याला आलिंगन दिलं, पण आता तुम्ही सत्यापासून फिरला आहात. आता तुम्ही सत्यापासून फिरला आहात. अध्याय 5 वचन 7, तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला. अध्याय 5 वचन 9, थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते. थोडासा खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते. भुरळ पाडण्याचे जे कारण आहे प्रियांनो आपल्याला ते कळालेलं आहे, किंवा गलतीतल्या मंडळीला भुरळ पडली याचं कारण आम्हाला कळालेलं आहे. प्रियांनो, लोक आकर्षित सुवार्ता स्वीकारतात, लोक लाभाची सुवार्ता स्वीकारतात. याचं कारण काय? कारण लोकांना लोकप्रियता हवी आहे.
तात्पुरत्या सुखासाठी लोक आकर्षणाच्या मागे लागतात, म्हणून लोकांना भुरळ पडते. वचन 1 आणि वचन 3 मध्ये बुद्धिहीन हा शब्द आम्ही पाहिलेला आहे. बुद्धिहीन. आणि ग्रीक मध्ये हा जो शब्द आहे तो पुढील प्रमाणे वापरलेला आहे. ॲनाथॉस असा शब्द ग्रीक मध्ये वापरलेला आहे, ज्याचा अर्थ अज्ञानी, समज शक्तीचा अभाव असा आहे. बुद्धिहीन या नावाचा अर्थ अज्ञानी किंवा समज शक्तीचा अभाव. आणि हा शब्द तो गलतीतल्या लोकांसाठी वापरतो आहे. तो त्यांना म्हणतोय तुम्ही बुद्धिहीन आहात, अज्ञानी आहात, तुमच्यामध्ये समज शक्तीचा अभाव आहे. यू आर अ पीपल लॅकिंग सेन्स. थोडक्यात प्रेषित पौलाला काय सांगायचंय? गलतीकरांनो, तुम्ही तुमच्या शुद्ध केलेल्या मनाला वापरत नाहीये. तुम्हाला भुरळ पडली आहे, याचा विचारही तुम्हाला येत नाहीये. समज शक्तीचा अभाव तुमच्यामध्ये दिसून येतोय. गलतीकरांनो, तुम्हाला विचार करणे आणि विश्वास ठेवणे हे इतके कठीण कसे? प्रियांनो, या संदर्भामध्ये जेव्हा प्रेषित पौल त्यांना बुद्धिहीन म्हणतो, तर ही केवळ मानसिक अक्षमता नाहीये, तर हे पापी हृदय आहे. प्रियांनो, हे पापी हृदय आहे. सत्याकडे दुर्लक्ष करणारे पापी हृदय आहे. स्वकेंद्रित हे हृदय आहे. स्वलाभाच्या मागे जाणारं हे हृदय आहे. आकर्षणाच्या मागे जाणारं हे हृदय आहे. हे पापी हृदय आहे. गलतीकरांनो, तुमचे हृदय परिश्रमपूर्वक सत्यासाठी समर्पित नाही. बुद्धिहीन गलतीकरांनो, तुम्हाला भुरळ पडली आहे. तुम्ही सत्याचे अनुसरण करत नाहीये, तुम्ही सत्याचं पालन करत नाहीये. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताचं जे सत्य आहे ते पुलपिट वरून देणार नाही किंवा सत्य सुवार्तेकडे आम्ही वळणार नाही किंवा ख्रिस्ताची खरी सुवार्ता गाजविली जाणार नाही, आम्हाला भुरळ पडेल. आम्हाला भुरळ पडेल. आम्ही भुरळ पडलेल्या लोकांमध्ये राहू. आम्ही लबाडीच्या आहारी जाऊ. काय कारण आहे याचं? काय कारण आहे? कारण की हा मूर्खपणा, हा बुद्धिहीनपणा, हा अज्ञानीपणा आमच्या मंडळांमध्ये चालू आहे. त्याचं कारण हे, का आम्हाला भुरळ पडली? का आम्ही स्वार्थेमध्ये अधिक करतोय? का आम्ही स्वार्थेमध्ये उणे करतोय? कारण की हा बुद्धिहीनपणा, मूर्खपणा आमच्या मंडळांमध्ये चालू आहे. आम्हाला शिकवलेलं आहे, आम्हाला सांगितलेलं आहे. मंडळांमध्ये भुरळ पडलेले लोक जमतील प्रियांनो. मंडळांमध्ये बुद्धिहीन लोकांची गर्दी होईल जर आम्ही सत्य सुवार्ता जगाला सांगितलेली नाही, मंडळीला सांगितली नाही. आमच्या मंडळांमध्ये बुद्धिहीन लोकांची गर्दी जमेल. भुरळ पडलेले लोक आमच्या मंडळीत येऊन भरतील. म्हणून केवळ शास्त्रलेख, केवळ ख्रिस्त, केवळ कृपा आणि विश्वास केवळ या सत्य सुवार्तेकडे लक्ष द्या. वचन 1 चा जेव्हा प्रियांनो आपण विचार करतोय, वचन 1 मध्ये गलतीकरांना जो अनुभव झालेला आहे त्या अनुभवाची प्रेषित पौलाने त्यांना आठवण करून दिलेली आहे. काय अनुभव आहे? हा अनुभव तारणाचा अनुभव आहे. हा अनुभव त्रैक्याचा अनुभव आहे. हा त्रैक्याचा मुद्दा आहे. वचन 1 मध्ये काय म्हणतोय प्रेषित पौल? वचन 1 मध्ये म्हणतोय, वधस्तंभावर खिडलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या वधस्तंभ येशू ख्रिस्त, वधस्तंभ येशू ख्रिस्त याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. वधस्तंभावर खिडलेला ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यापुढे म्हणजे तुमच्या डोळ्यापुढे वर्णन केलेला होता. थोडक्यात सांगायचं म्हणजे वधस्तंभावर खिडलेला ख्रिस्त याची घोषणा तुम्हाला करण्यात आली
सुवार्ता तुम्हाकडे आली, तिचा उलगडा तुम्हाला मिळाला, ती स्पष्टपणे, सामर्थ्याने, प्रभावीपणे तुमच्याकडे आली आणि तुम्ही ती काय म्हणे भौतिक आणि आध्यात्मिक डोळ्यांनी पाहिली. ती तुम्ही आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक डोळ्यांनीही पाहिली. पौल इथे काय नेमकं सांगायचा प्रयत्न करतोय? वधस्तंभाचा तो सर्वच अर्थ त्याने स्पष्टीकरणासह तुम्हाला दिलेला आहे हे सांगतोय. तुम्हाला वधस्तंभाचा सर्वच अर्थ कळालेला आहे, सर्वच अर्थ कळालेला आहे. वधस्तंभ तुमच्या पुढं उलगडून आम्ही टाकलेला आहे. पौल म्हणतो आहे, आम्ही तर केवळ वधस्तंभावरील ख्रिस्त तुम्हा पुढे गाजविला. म्हणजेच काय? वधस्तंभाचा ख्रिस्त म्हणजेच ख्रिस्त सिद्धांत. त्याऐवजी आम्ही तुम्हाला काहीही सांगितलेलं नाही, त्यामध्ये काही अधिक केलं नाही किंवा त्यामधून काही उणे केलेलं नाही. आम्ही तुम्हाला ख्रिस्त उघडपणे आणि स्पष्टपणे कळविलेला आहे आणि तुम्हाला ख्रिस्ताचे बदली प्रायश्चित अर्पण कळाले. तुम्हाला ख्रिस्ताचे बदली प्रायश्चित अर्पण कळाले. ख्रिस्त तुमच्या बदली मरतो आहे हे तुम्हाला कळाले. तुमचे पाप त्यावर आणि त्याची नीतिमत्वता तुम्हावर बहाल करण्यात आलेली आहे हे तुम्हाला समजले. तारणाची सुवार्ता तुम्हाला कळाली. परिणामी तुमचं तारण झालेलं आहे. तुम्ही तारलात. गलतीकरांनो तुम्ही तारलात. गलतीकरांनो तुम्ही बदललात. तर मग आता जेव्हा खरा ख्रिस्त तुम्हाला कळाला, त्याची गौरवी सुवार्ता, तारणाची सुवार्ता कळाली, पुन्हा नियमशास्त्राकडे वळता, पुन्हा नियमाकडे वळता आणि तरी म्हणता सुनता गरजेची आहे. पाहिलं का प्रियांनो? प्रेषित पौल म्हणतोय, तुम्हाला असं वाटते का की वधस्तंभाचं कार्य हे व्यर्थ आहे? तुम्हाला असं वाटतं का की वधस्तंभाचं कार्य व्यर्थ आहे? तुम्हाला असं वाटतं का की वधस्तंभ पुरेसा नाही? तुम्हाला असं वाटते काय की ख्रिस्ताने तारणाचे कार्य हे अपुरे केलेले आहे आणि आता जे उर्वरित कार्य आहे ते आम्हाला करायचं आहे? जर तुम्ही असा विचार करत असाल गलतीकरांनो, तर ख्रिस्ताच्या वधस्तंभाची निंदा करीत आहात. तुम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाची निंदा करीत आहात. प्रियांनो, वधस्तंभाचे कार्य हे त्या इतिहासापुरते मर्यादित नाहीये. 2000 वर्ष पूर्वी त्या घटकेसाठी ते मर्यादित नाहीये. ते तात्पुरते, अधुरे आणि ऐतिहासिक नाही, तर ऑनगोइंग आहे, ऑनगोइंग, चालू आहे. ख्रिस्ताचं ते तारणाचं कार्य आजही होत आहे. आणि याचा अर्थ असा नाहीये की येशू ख्रिस्ताने अधूर कार्य केलेलं आहे आणि आता जे उर्वरित आहे ते तुम्हाला करायचंय. नाही, ख्रिस्तच केवळ भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळात तारणासाठी पुरेसा आहे आणि सामर्थ्य आहे, असा त्याचा अर्थ आहे. पहिले योहान अध्याय 1 आणि वचन 9 मध्ये, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल. आमेन आणि हालेलुया. आज आमच्या पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्त करतो. पाप्यांनो, येशू ख्रिस्ताकडे या, त्या तारणाऱ्यावर विश्वास ठेवा. आमच्या पापांची क्षमा तो तारणारा करतो, येशू करतो, येशू तारितो व आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करील. पाहिलं का प्रियांनो? हे आहे ते सामर्थ्य. येशू ख्रिस्त भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळात तारणासाठी समर्थ आहे. आमची पापे क्षमा करण्यासाठी, आम्हाला सर्व अनितीपासून शुद्ध करण्यासाठी समर्थ आहे. इब्रिकरास पत्र अध्याय 10 आणि वचन 14 मध्ये, कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केलेलं आहे. एकाच अर्पणाने, एकाच अर्पणाने.
जोपर्यंत ख्रिस्त आमचा तारणारा पुन्हा येणार नाही, तोपर्यंतचे सर्वच पाप, सर्वच माणसं जे देवानी त्या तारणासाठी निवडलेले आहेत, त्यांची पापे प्रभूनी क्षमा केलेली आहे. तो त्यांच्या पापांसाठी मेलेला आहे, ज्यांना देवानी निवडलेला आहे. पाहिलं का प्रियांनो, त्या वधस्तंभाचं सामर्थ्य, त्याचा पुरेपणा, त्याचं पूर्णत्व आम्ही पाहिलेलं आहे. वधस्तंभाच्या कार्यात काहीही कमी नाही प्रियांनो, काहीही कमी नाहीये. वधस्तंभाच्या कार्यात काहीही उणीव नाही. तारण हे नेहमीच कृपेने, विश्वासाच्या द्वारे आहे, देवामध्ये आहे, कोणत्याच कर्माने नाही, कोणत्याच कर्माने नाही. देव तारितो, येशू तारितो. आणि जर कोणी या महान तारणाच्या कार्यात कोणी जोडत असेल, काहीतरी अधिक करत असेल, काहीतरी उणीव करत असेल, तर पुढील वचन त्याच्यासाठी आहे. गलतीकरास अध्याय 5 वचन 2 ते 4. पहा, मी पौल तुम्हाला सांगतो की जर तुम्ही सुनता करून घेतली तर तुम्हाला ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. सुनता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा निश्चित अर्थाने सांगतो की तू संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहेस. जे तुम्ही नियमशास्त्र नीतिमान ठरू पाहता त्यात तुमचा ख्रिस्ताबरोबर संबंध नाहीसा झालेला आहे. तुम्ही कृपेला अंतरला आहात. त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. तुम्ही कृपेला अंतरला आहात. हे वचन त्या लोकांसाठी आहे जे लोक सुवार्तेमध्ये अधिक करतात आणि सुवार्तेमधून उणे करतात, काढून टाकतात. ते लोक कृपेला अंतरलेले आहेत आणि ख्रिस्ताबरोबरचा संबंध त्यांचा नाहीसा झालेला आहे. ही भयानकता नाही का प्रियांनो? ही भयानकता आहे. ही भीतीदायक बाब आहे प्रियांनो. तारणाच्या कार्यामध्ये मनुष्याचे कर्म जोडणे ही काही लहान बाब नाही, ही काही क्षुल्लक आणि साधारण बाब नाहीये. ही कृपेच्या कार्याची आणि वधस्तंभाच्या परिपूर्ण कार्याची निंदा आहे. म्हणून खबरदार बरं का, खबरदार व्हा. वचन 5 मध्ये प्रेषित पौल येतो आणि हे वचन आपल्या संदर्भाचा शेवटचा भाग आहे. वचन 5 मध्ये प्रेषित पौल म्हणतो, जो तुम्हाला आत्मा पुरवितो व तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करतो. कोण आहे जो? कोणी पुरविला आत्मा? पवित्र शास्त्राची घोषणा आहे योहान 14. देव 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 पुरवितो आत्मा. पौल सांगतो आहे देवाने आत्मा पुरवलेला आहे. आणि त्याच्यासाठी या पुरवितो शब्दासाठी जो ग्रीक शब्द वापरलेला आहे तो आहे विपुलतेने, भरपुरीने तो आत्मा पुरवलेला आहे. कशासाठी? कशासाठी? तारणासाठी. तारणामध्ये देवाने त्याचा आत्मा पुरविलेला आहे. आणि इथून स्पष्टरित्या आधी सुरुवातीच्या पहिल्या वचनामध्ये आपण पाहिलेला आहे की ख्रिस्त, त्याची ओळख गलतीकरांना झालेली आहे, त्याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. आणि इथे आता देवाचा आत्मा आणि देवाचं कार्य, त्रैक्याचं कार्य हे तारणामध्ये आहे. कोणताच माणूस स्वतःहून तारण सिद्ध करू शकत नाही. तारणामध्ये त्रेक देवाचं कार्य आहे हे प्रेषित पौल सांगतो आहे. हे तारणाचं कार्य विपुलतेने आहे, भरपुरीने आहे आणि पूर्णता देवाचा आहे. आणि त्यात कोणतीही उणीव नाही, त्यात कोणतीही उणीव नाही. नियमांचे, व्यवस्थेचे पालन करून आम्ही देवाची कृपा प्राप्त करत नाही प्रियांनो. कृपा हे देवाच्या लोकांवर देवाने विनामूल्य केलेली आहे, ख्रिस्तामध्ये केलेली आहे. आणि ती तारणासाठी आहे. ख्रिस्ताने, पवित्र आत्म्याने, पित्याने तुमच्या बदली, गलतीकरांनो, तुमच्या बदली कार्य केलेलं आहे. तुम्हाला त्या व्यवस्थेच्या अधीन, नियमांच्या अधीन सुनता करण्याला बांधील त्याने ठेवलेलं नाही. ख्रिस्ताने, पित्याने, देवाने, पवित्र आत्म्याने हे कार्य तुमच्या बदली केलेलं आहे.
तारण हे त्रैक्य देवाचे कार्य आहे, हे स्पष्टरित्या प्रेषित पौलाने गलतीकरांना उलगडून सांगितलं आणि हे कार्य परिपूर्ण असल्याचं सांगितलं. यामध्ये कोणती उणीव नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, जेणेकरून माणसाने त्याच्यामध्ये काही भर घालावी नाही. नाही प्रियांनो, तारणाच्या या महान कार्यामध्ये आमच्या पापांशिवाय आम्ही काहीही भर घालू शकत नाही. आमचे पाप केवळ तिथे आहेत, आमचे पाप केवळ तिथे आहेत. आणि तारणामध्ये केवळ देवाचंच कार्य आहे, सुरुवातीपासून शेवटापर्यंत. आणि प्रगटीकरण त्याबद्दल आपल्याला सांगतं, राजासनावर बसलेला आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. म्हणून आमेन, धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य, बळ हे युगानुयुग आमच्या देवाचे आहेत. आमेन. देवबाप वचन समजण्यास आपल्या सर्वांना सहाय्य कर.